मनोज जरांगेंच्या आंदोलनासंदर्भातली बातमी। त्यांच्या आंदोलनाला आता आणखी एक मोठं खिंडार पडलंय। जरांगे यांच्या आंदोलनातील मराठा आरक्षण कार्यकर्त्या संगीता वानखेडे यांनी आज जरांगेंवर जोरदार तोफ डागली आहे। जरांगे यांना आंदोलनादरम्यान शरद पवारांचा फोन येत होता आणि पवार सांगतील तसंच जरांगे करतात असा आरोप संगीता वानखेडेंनी केला। या आंदोलनाला शरद पवारांनीच पैसा पुरवलाय असाही गंभीर आरोप त्यांनी केलाय। एकीकडे जरांगेंचे माजी सहकारी अजय बारसकर यांनी केलेल्या आरोपांमुळे आंदोलनाचा धुरळा उठलेला असतानाच आता या नव्या आरोपांमुळे त्यातही थेट शरद पवार यांचं नाव घेतल्यानं एकच खळबळ माजली आहे। बारसकर महाराजांनी त्यांनी सांगितलंय, तुम्ही सगळ्यांनी बघितलंय काल, त्यांनी सुद्धा त्यांच्या मुलाखतीमध्ये त्यांच्या बाईटमध्ये सांगितलंय की काहीही कुणालाही विश्वासात घेत नव्हते। ते फक्त एकच फोन यायचा आणि त्यालाच विश्वासात घ्यायचे आणि त्याला शरद पवारच असणार आहे। हो, कुणाचं असणार आहे तुम्ही प्रामुख्याने बोलते, शरद पवारचाच फोन त्या माणसाला चालू आहे। अख्खे आंदोलन जे काही उभारले गेलेत ना, आंदोलनाचा खर्च जो काय आहे ना तो शरद पवारांनीच केलेला आहे। हे येईल कालांतराने, मला माहिती आहे खूप ट्रोल करण्यात येणार आहे मला याच्या अगोदर। जरांगेचं खरं तर अगोदरपासून चुकतच झालंय। त्यांनी जे काय महाराष्ट्राला वेड बनवलं, जे काय तिथं दंगल घडली का घडवली, खरंच त्याचा सरकारने ना शोध लावावा। आता ही शंका निर्माण व्हायला लागली। समाजाचं आंदोलन उचलून धरण्याचे त्याच्यात वेळ घातला तर आंदोलनाची दिशा बदलन, एवढं तरी डोकं मराठ्यांच्या सगळ्या कार्यकर्त्याला नाव ठेवणाऱ्याला असलं पाहिजे। त्याने आगपाखड केले नसतं, ते समजून सांगायला लागतं मला इथं त्रास झालाय, हे जाणून बुजून दिलाय। मराठ्याच्या ताकद आहे ना नीट करायला त्यांच्यात, पण तुम्ही वाचा 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 बोला का, त्यांनी लोकांना वाटतं गेलेले आहेत कामातून। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।